भारतात सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी झाला? पर्याय आहे ए 23 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 2 ऑक्टोबर, डी 14 नोव्हेंबर. याचे बरोबर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारीला झाला. पुढचा प्रश्न आहे, भारतीय जुन्या 50 रुपयाच्या चलनी नोटांवर कोणत्या प्राण्याची प्रतिमा होती? पर्याय आहे ए वाघ, बी हत्ती, सी सिंह, डी मोर. तर याचे बरोबर उत्तर आहे भारतीय जुन्या चलनी नोटांवर हत्ती या प्राण्याची प्रतिमा होती. पुढचा प्रश्न आहे, मानवाचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते? पर्याय आहे ए 50 ते 60 वेळा, बी 60 ते 100 वेळा, सी 100 ते 120 वेळा, डी 30 ते 40 वेळा. याचे बरोबर उत्तर आहे मानवाचे हृदय एका मिनिटात 60 ते 100 वेळा इतके धडकते. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव काय होते? पर्याय आहे ए वासुदेव सावरकर, बी विनायक दामोदर सावरकर, सी विष्णू गणेश सावरकर, डी वामनराव सावरकर. तर याचे बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर हे होते. पुढचा प्रश्न आहे, कोणते फळ कापल्यावर आतून लाल रंगाचे असते? पर्याय आहे ए सफरचंद, बी पपई, सी डाळिंब, डी टरबूज. तर याचे बरोबर उत्तर आहे डाळिंब हे फळ कापल्यावर आतून लाल रंगाचे असते. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी रेल्वे सेवा सुरू झाली? पर्याय आहे ए दिल्ली ते आग्रा, बी मुंबई ते ठाणे, सी कोलकाता ते हावडा, डी चेन्नई ते मदुराई. याचे बरोबर उत्तर आहे भारतातील सर्वप्रथम मुंबई ते ठाणे या ठिकाणी रेल्वे सेवा सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पक्षाला बुद्धिमान पक्षी मानले जाते? पर्याय आहे ए पोपट, बी कबूतर, सी कावळा, डी बगळा. याचे बरोबर उत्तर आहे कावळा या पक्षाला सर्वात बुद्धिमान मानले जाते. पुढचा प्रश्न आहे, मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? पर्याय आहे ए यकृत, बी मेंदू, सी त्वचा, डी फुफ्फुसे. तर बरोबर उत्तर आहे मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठा भाग त्वचा आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात चहा हे राष्ट्रीय पेय आहे? पर्याय आहे ए भारत, बी चीन, सी इंग्लंड, डी रशिया. तर याचे बरोबर उत्तर आहे चहा हे राष्ट्रीय पेय चीन देशाचे आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? पर्याय आहे ए कांचनगंगा, बी माउंट एव्हरेस्ट, सी धौलागिरी, डी नंदादेवी. याचे बरोबर उत्तर आहे जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट आहे. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक कोण घेतो? तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असे दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.